शब्दामध्ये खूप काही गोष्टी आहेत. सृजनाची उत्पत्ती स्त्रीपासून होते, पण मी असं म्हणेन की ही निसर्गाने तिला दिलेली देणगी आहे की ती पटकन स्विच ऑफ आणि स्विच ऑन करू शकते. म्हणून ती एका वेळी 4 ठिकाणी 4 वेगवेगळ्या भूमिका करू शकते. पण माझा वैयक्तिक अनुभव वेगळा आहे. मग घरी गेल्यावर आयता चहा मिळतो आणि कधी कधी जेवणसुद्धा आयतं मिळतं. तर प्रत्येक स्त्रीच्या मागे यशस्वी पुरुष असतो. माझ्या मागे माझा नवरा आज इथे आलेला आहे. अगदीच नाही, आणि खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. म्हणजे सांगायची गोष्ट ही आहे की स्त्रीकडे ती शक्ती आहे, कारण भावना प्रधान तिला बनवलंय निसर्गाने. आणि त्यामुळे ती काही वेळेला भावना म्हणजे अर्थात घरातल्या लोकांच्या दृष्टीने त्या भावना अतिरेकी असतात, पण स्त्रिया भावनाप्रधान आहेत, म्हणूनच त्या घरातल्या लोकांचीही काळजी घेतात आणि त्याचबरोबर त्या आपल्या कामाच्या ठिकाणीही उत्तमरित्या काम करू शकतात. फक्त आपल्या महाराष्ट्रीय किंवा भारतीय महिलांची एकच वाईट गोष्ट मला खटकते, म्हणजे आपण खरं त्यांचा कौतुक सोहळा करायला पाहिजे, पण तरी खटकते की सगळ्या दुनियेची घरातल्या सगळ्यांची काळजी घेणारी ही नारी स्वतःची काळजी घ्यायला मागे असते. तिचं स्वतःवरती आटत चाललंय असा माझा अनुभव आहे. तर मी म्हणेन की सेल्फ लव्ह हे पहिलं महत्त्वाचं. स्वतःला जपलं तर तुम्ही घराला अधिक चांगलं जपू. अरे बापरे, यांना पण पटलं नाही की काय? नाही, पण स्वतःला जपलंच पाहिजे. स्वतःच्या फक्त बाह्य गुणांवर नाही, अंतर्गुणांवर सुद्धा प्रेम महिलेने केलं पाहिजे. ती घरातल्या प्रत्येकाला मोटिवेशन देत असते, परंतु स्वतःला जेव्हा मोटिवेट करायची वेळ येते तेव्हा ती एक पाऊल मागे जाते. आपल्याला एक पाऊल पुढे जायला हवं. नाही, बरोबर आहे. आणि महिलांनी खरंच स्वतःचं माझा अमिता ताईंना